विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसची 5वी मेरिट लिस्ट ही सप्लिमेंटरी लिस्ट म्हणून या ठिकाणी पब्लिश होणार आहे. मग ती पब्लिश आता तुम्हाला नाव कसं चेक करायचं हे तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगून देतो. लक्षात घ्या, 5व्या मेरिट लिस्टला काय करायचंय, सगळ्यात पहिलं पोस्ट ऑफिसच्या पोस्ट ऑफिस gdsonline.gov.in या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे. म्हणजे ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर पुढे तुम्हाला त्या ठिकाणी असं वेगवेगळे आयकॉन दिसतील. त्याच्यामध्ये शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट कन्सेप्ट वरती जायचंय. ठीक आहे, त्यानंतर तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जो काही तुम्ही ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरला असेल ज्या सर्कलला, तो सिलेक्ट केल्याच्या नंतर पुढे सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट 5th असं या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. व्यवस्थितरित्या क्लिक केलं की पूर्ण अशी पीडीएफ त्या ठिकाणी डाउनलोड होईल किंवा तुम्हाला स्वतः डाउनलोड करावी लागेल. ठीक आहे, ती डाउनलोड झाल्याच्या नंतर पुढे डाउनलोड करून पुढे रजिस्ट्रेशन नंबर जो की तुम्ही फॉर्म भरताना त्या ठिकाणी जनरेट झालेला होता, तो रजिस्ट्रेशन नंबर ह्या इथं सर्च आयकॉन मध्ये टाकायचा आहे. सर्च आयकॉन मध्ये टाकल्याच्या नंतर पुढे तुमचं नाव त्या ठिकाणी शो होईल. पण केव्हा, जर तुमचा 5व्या मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागलेला असेल तर त्या ठिकाणी तुमचं नक्कीच नाव प्रेझेंट होईल. मग आता प्रश्न येतो, हा 5व्या मेरिट लिस्टला चान्स कोणाला मिळू शकतो? लक्षात घ्या, चान्स त्याच विद्यार्थ्यांना आहे ज्यांचं की 4थ्या मेरिट लिस्टला बॉर्डर लाईन वरती ते विद्यार्थी अडकलेले होते. म्हणजे कॅटेगरीनुसार ओपन, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. 94 ला ओपनचा क्लोजअप झालेला आहे कट ऑफ. ठीक आहे, काही ठिकाणी 90, 92, 95 पर्यंत आहे. मिड रेंज घेऊ 94. ठीक आहे, परंतु आता 4थ्या मेरिट लिस्टला 93.87 किंवा 93.92 असे जर पर्सेंटेज असेल म्हणजे कट ऑफ वर तुम्ही बॉर्डर लाईन वरती आहेत या कट ऑफच्या 4थ्या मेरिट लिस्टच्या. मग सुरुवातीला 5व्या मेरिट लिस्टला त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार जे की 4थ्या मेरिट लिस्टला बॉर्डर वरती होते विद्यार्थी. ठीक आहे, म्हणून ह्या मेरिट लिस्ट मध्ये सगळ्यात पहिलं जे विद्यार्थी 4थ्या मेरिट लिस्टला बॉर्डर लाईन वरती होते त्यांचं सिलेक्शन कन्फर्म या ठिकाणी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, एक तुम्ही प्रेफरन्स ज्या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणच्या जागा 100% शिल्लक पाहिजे. 100% म्हणजे पूर्णच्या पूर्ण नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला त्या ठिकाणी 5, 10, 15 किंवा 20 तरी जागा वॅकंट पोझिशन पाहिजे. तर ह्या जर असतील आणि तुमचं बॉर्डर लाईन वरती जर तुम्ही असाल तर 5व्या मेरिट लिस्ट मध्ये 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, फक्त 1 मिनिट घेतो तुमचा. 5वी मेरिट लिस्ट कधी लागल? आत्ताच्या डेट पर्यंत म्हणजे आजच्या 29-30च्या डेट पर्यंत तर लागली नाही. 4थ्या मेरिट लिस्टचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्णपणे कंप्लीट झालंय. त्याच्यानंतर जीडीएस काय करत असतं, त्या ठिकाणी शॉर्ट लिस्ट करत असतं आणि उर्वरित किती जागा शिल्लक राहिल्या आहेत त्याच्यावरती अभ्यास करत असतं. मग त्याच्यासाठी साधारणपणे 1 ते 2 आठवडा जातं. म्हणजे हा 24-25 तारखेला डीव्ही कंप्लीट झाले 4थ्या मेरिट लिस्टचं, आणि तिथून पुढे हा पूर्ण वीक, तसेच नेक्स्ट पुढचा वीक म्हणजे जुलैचा पहिला वीकेंड किंवा दुसरा वीक स्टार्टिंगला ह्या टाइम पिरियड मध्ये पोस्ट ऑफिसची 5वी जी मेरिट लिस्ट आहे ती कन्फर्म लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर अपडेट मिळेल, कोणाचं सिलेक्शन होईल, पुढची स्ट्रॅटेजी काय असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कशी असेल. त्यासाठी मला असं वाटतं, जर तुम्ही चॅनलवर मित्रांनो खरंच नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून ह्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. ठीक आहे, तुमचे काही डाऊट किंवा प्रश्न असतील नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.